Hello students, in lecture 4th we have studied the structure of the antibody and different types of the antibody. Now in this lecture 5 we are going to study about the different antigens present in the blood cell as well as the next point is the vaccination. Now first we will study the vaccination. Then what is the vaccination? आता व्हॅक्सिन्स म्हणजे काय ते आपण बघूया. व्हॅक्सिन्स ऍक्च्युअल दीज आर द बायोलॉजिकल प्रिपरेशन्स. आता त्या बायोलॉजिकल प्रिपरेशन मध्ये काय असणार आहे ऍक्च्युअल तर डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सच असणार आहेत, पण ते वीक केलेले असतील किंवा किल्ड असतील आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट केले जातात आणि त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये इम्युन रिस्पॉन्स क्रिएट होतोय आणि नंतर मग ते मेमरी म्हणून आपल्या बॉडी स्टोअर होतात आणि आपली बॉडी परमनंटली त्या डिसीजसाठी रेजिस्टन्स बनते. ह्याला आपण व्हॅक्सिन असं म्हणणार आहे. आता आपण इथं बघूया व्हॉट आर द व्हॅक्सिन्स. तर आपण मगाशी म्हटलं तसं व्हॅक्सिन इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट इम्प्रूव्ज इम्युनिटी टू अ पर्टिक्युलर डिसीज. म्हणजे व्हॅक्सिन काय आहे? इट इज अ बायोलॉजिकल प्रिपरेशन आहे. कशासाठी? टू इम्प्रूव्ह द इम्युनिटी फॉर द पर्टिक्युलर डिसीज. द व्हॅक्सिन्स म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघितली आपण व्हॅक्सिन मध्ये असणार काय आहे तर vaccine has a disease causing microorganism. That disease causing microorganisms, they are either weakened or killed. Sometimes toxins produced by the microorganism as well as surface proteins of the microorganisms are there in the vaccine. Next, that agents means that killed microorganisms, they triggers the immune response and then that foreign particles are identified and then they are destroyed. But our memory cell of the immune system, they keeps the memory or keeps the record in our body and make our body permanently immune for that disease. So this is the vaccine. Now that vaccine may be prophylactic. म्हणजेच काय तर डिसीज प्रिव्हेंशनसाठी असणार आहे. म्हणजे डिसीज व्हायच्या आधीच ती व्हॅक्सिन दिलेली असणार आहे. जसं की बीसीजी व्हॅक्सिन दिली जाते आपल्याला ट्युबरक्युलोसिसच्या अगेन्स्ट किंवा पोलिओ व्हॅक्सिन दिली जाते पोलिओच्या अगेन्स्ट. म्हणजे पोलिओ होऊच नये म्हणून दिली जाते. त्याला आपण प्रोफायलॅक्टिक असं म्हणणार आहे. त्याच्यानंतर सेकंड टाइप ऑफ द व्हॅक्सिन इज द थेरापेटिक व्हॅक्सिन. थेरापेटिक व्हॅक्सिन म्हणजे काय तर डिसीज ट्रीट करत असताना थेरपीज मध्ये जी व्हॅक्सिन दिली जाणार आहे त्याला आपण थेरापेटिक व्हॅक्सिन असं म्हणतो. तर त्याचं एक्झाम्पल काय दिलंय बघा, व्हॅक्सिन अगेन्स्ट द कॅन्सर. तर आता व्हॅक्सिन म्हणजे काय लक्षात आलं असेल तर व्हॅक्सिन्स म्हणजे ऍक्च्युअल बायोलॉजिकल प्रिपरेशन असणार आहे ज्याच्यामध्ये किल्ड किंवा विकंड मायक्रो ऑर्गॅनिझम यूज केले जाणार आहेत आणि जे आपली इम्युन सिस्टीम ट्रिगर करणार आहेत आणि नंतर ती मेमरी रिटेन केली जाणार आहे आणि परमनंटली बॉडी त्या डिसीज साठी इम्युन होणार आहे. त्याला आपण व्हॅक्सिन म्हणतोय. सो व्हॅक्सिन्स आर द बायोलॉजिकल प्रिपरेशन दॅट इम्प्रूव्ह द इम्युनिटी टू अ पर्टिक्युलर डिसीज. दॅट व्हॅक्सिन कंटेन weakened or killed microorganisms, sometimes toxin or the proteins. So next point, how vaccines work in our body. How vaccines work in our body. First, as we have studied, vaccines are weakened or the dead microbes. Then macrophages break down that microbes. Then antigens are transported to the lymphocytes, either maybe the T lymphocyte or the B lymphocyte. Then that lymphocytes fight to the infection. Then as however that microbes are in a very small amount, so that infection is killed and then the memory cells are remained permanently in our body to protect our body from that disease. So here we have studied how vaccines work in our body. Now second point in this lecture is the antigens present on the RBCs. आता आपण इथं RBC वरच्या अँटीजेनचा स्टडी करणार आहे. ऍक्च्युअल आपले जे ब्लड ग्रुप असतात ए बी ए बी किंवा ओ हे कशावरून ठरणार आहेत ऍक्च्युअल दे आर डिटरमाइंड बाय द अँटीजेन प्रेझेंट ऑन द RBCs. आता ह्या चार्ट मध्ये आपण बघू शकतोय जर RBCच्या सरफेसवर अँटीजेन ए असेल तर ब्लड टाइप असणार आहे तो ए असणार आहे. जर RBCच्या सरफेसवर अँटीजेन बी असेल तर ब्लड टाइप असणार आहे तो बी. कधी कधी RBCच्या सरफेसवर हे दोन्ही पण असतात, ए असेल आणि बी असेल तर ब्लड टाइप असतो तो AB असतो. पण कधी
काही काही वेळेला ह्या आरबीसीवर कुठलाही अँटीजन असणार नाही, त्यावेळेला मात्र ब्लड टाईप काय असणार आहे, ओ असणार आहे. तर इथं आपल्याला ह्या चार्टवरून लक्षात येतं की आपले जे ब्लड ग्रुप ठरतात ते कशावरून ठरतात, तर अँटीजन्स ऑन द आरबीसी. जर अँटीजन ए असेल तर ब्लड टाईप ए, अँटीजन बी असेल तर ब्लड टाईप बी, अँटीजन ए आणि बी दोन्ही असतील तर ब्लड टाईप ए बी, आणि कुठलाही अँटीजन नसेल तर ब्लड टाईप ओ. आता जसं आपण आरबीसी वरचे अँटीजन स्टडी केले तसेच प्लाझ्मामध्ये अँटीबॉडी पण असणार आहेत. नेक्स्ट आपण आता ह्या एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीमच्या हिस्ट्री बद्दल बघूया. लॅन्स्टेनर फर्स्ट टाइम डिस्कवर्ड द ABO blood group system in 1901. Next, their co-workers Sturley and De Castello, they have discovered the blood group AB under the guidance of the Landsteiner. And a very important point, Landsteiner was awarded Nobel Prize in the 1930 for his work. Now next point is the RH factor. RH factor means this RH factor means it is the antigen D present on the RBCs. First, this RH factor, it is discovered by the Karl Landsteiner and Wiener in 1940. This RH factor is first time discovered in the rhesus monkey, so it is named as the RH factor. And antigen D present on the RBC determines the RH factor. If antigen is present on the RBC, then it is that blood group is known as the RH positive. If antigen is absent, then blood group is known as the RH negative. Now in this chart we can see the whole information of the ABO blood group system in the man. In this first column blood group is given, second column genotype is given, third column antigens on the surface of the RBCs, next column antigen in the serum or the plasma, and next can donate to means the blood group can donate to, and last is the this blood group can receive from. First we will study the blood group A. Blood group A has the antigen A on the surface of the RBC and antibody B in the plasma, and blood group A can donate to A and AB, but blood group A can receive from A and O. Now blood group B. Blood group B is determined because of the antigens B present on the surface of the RBC. Next, blood group B has antibody A in the plasma. Blood group B can donate to B and AB. Blood group B can receive from B as well as the O. Now blood group AB. Blood group AB has both antigens A and B. No antibodies are there, and AB can donate to AB only, but it can receive from A, B, AB and O. So blood group AB is known as the universal acceptor, and it receives blood from all blood groups. Now next is the blood group O. Blood group O, it do not have any antigens on the RBC. It has both antibody A and antibody B. It can donate to A, B, AB and O, but it can receive from only O. So O is the universal donor. Now second point is the ABO incompatibility. Incompatibility means what? ABO incompatibility म्हणजे काय आता आपण स्टडी करूया. आता आपण स्टडी केलं की A, B, AB हे कसं डिटरमाइन होणार आहे, बिकॉज ऑफ द अँटीजेन्स प्रेझेंट ऑन द RBCs. पण समजा आपण वेगवेगळे ब्लड ग्रुप एकत्र मिक्स केले तर काय होऊ शकतं, तर वेगवेगळ्या अँटीजनमुळं आपल्याला माहिती आहे अँटीजन काय आहेत ते, वेगवेगळ्या अँटीजनमुळं इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर होणार आहे आणि मग त्या ब्लड मध्ये अग्लुटिनेशन घडून येईल, म्हणजे रिसिव्हर मध्ये अग्लुटिनेशन घडून येऊ शकतं, दॅट मे कॉज द डेथ ऑफ द रिसिव्हर. आणि हे जे काय होणार आहे त्याला आपण ABO इनकॉम्पॅटिबिलिटी असं म्हणणार आहे. म्हणजे दोन वेगवेगळे ब्लड ग्रुपचे ब्लड आपण जर एकत्र आणले तर इम्युन रिस्पॉन्स ट्रिगर होऊन अग्लुटिनेशन होण्याची शक्यता असते आणि त्याचे खूप वाईट इफेक्ट त्या रिसिव्हर वर होतील. त्याला आपण ABO इनकॉम्पॅटिबिलिटी असं म्हणतात. तर इथं बघा इनकॉम्पॅटिबिलिटी, इट इज द रिॲक्शन ऑफ इम्युन सिस्टीम
that occur if two different and not compatible blood types are mixed together. आता हे असं का होणार आहे? Because the surface antigens of RBC they can act as the immune system triggers or the antigens. So when a different type of the blood groups they are mixed, then the reaction may be caused in the blood. This is called as the ABO incompatibility. So we should check the compatibility of the blood before the blood transfusion as well as the before organ transplantation. त्यामुळे नेहमी ब्लड ट्रान्सफ्युजन करायच्या आधी किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन करायच्या आधी ABO कॉम्पॅटेबिलिटी चेक करणं गरजेचं असतं. आता आपण त्याच्यानंतरचं पण बघूया. वाय ब्लड ग्रुप O इज द युनिव्हर्सल डोनर. आता आपण ऑलरेडी ते स्टडी केलेलंच आहे. O ब्लड ग्रुप O मध्ये काय आहे? इट लॅक्स द अँटीजेन्स. So it do not triggers any immune response in the receiver. So it can donate to blood to all type of the blood. So it is called as a universal donor. But as it has the both type of the antibody, it cannot receive the blood from any other blood group except the O. आता आपण त्याच्या पुढचा पण शिकणार आहे. ऍक्च्युअल तो एक्झाम्पल आहे RH इनकॉम्पॅटेबिलिटीचा. जसं आपण आता ABO इनकॉम्पॅटेबिलिटी बघितलं तसं नेक्स्ट पॉईंट आहे तो RH इनकॉम्पॅटेबिलिटी. बऱ्याच वेळेला RH पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकत्र आल्यानंतर जो काही इफेक्ट दिसतो त्याला आपण RH इनकॉम्पॅटेबिलिटी असं म्हणतो. त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल आपण इथं घेतोय ते म्हणजे इरिथ्रोब्लास्ट फिटालिस. इरिथ्रोब्लास्ट फिटालिस हा डिसीज होणार आहे तो न्यूबॉर्न मध्ये होणार आहे म्हणून त्याला हिमोलायटिक डिसीज ऑफ द न्यूबॉर्न असं पण म्हणलं जातं. HDN हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. आता ह्या डिसीजेस म्हणजे मध्ये काय होणार आहे बघा. RH पॉझिटिव्ह वुमन मॅरीज विथ द RH पॉझिटिव्ह मॅन. म्हणजे इथं वुमन मध्ये ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे आणि मॅन मध्ये जर पॉझिटिव्ह असेल अँड इफ शी गेट प्रेग्नंट विथ द बेबी ऑफ RH निगेटिव्ह then that fetal RBCs म्हणजे काय तर त्या गर्भातल्या RBC आहेत त्या RBC they may leak to the maternal circulation in the process of the parturition or the placental separation. म्हणजे बाळाचा जन्म होत असताना त्या RBCs आईच्या ब्लड मध्ये जाण्याची शक्यता असते आणि आईच्या ब्लड मध्ये गेल्यानंतर आईच्या ब्लड मध्ये किंवा आईच्या शरीरात अँटी RH अँटीबॉडी तयार होणार आहेत आणि अँटी RH अँटीबॉडीज त्या आईमध्ये मेमरी सेल म्हणून स्टोअर होतील. पहिल्या प्रेग्नन्सीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण इन द नेक्स्ट प्रेग्नन्सी दॅट next pregnancy with the RH positive baby, then that anti-RH antibodies of the mother can pass to the baby which causes the agglutination of RBCs in the baby which causes the hemolysis of the RBCs and that is called as the erythroblast fetalis. आता परत एकदा आपण व्यवस्थित ते समजून घेऊया. इथं बघा फादर RH पॉझिटिव्ह आहे मदर RH निगेटिव्ह आहे आणि प्रेग्नन्सी असणार आहे त्या फिटसचं ब्लड ग्रुप जर RH पॉझिटिव्ह असेल तर पहिल्या प्रेग्नन्सीला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे पण पहिला डिलिव्हरी होत असताना पहिल्या बाळाची डिलिव्हरी होत असताना किंवा पार्च्युरेशन मध्ये प्लॅसेंटल सेपरेशन होत असताना काही अँटीबॉडी RH पॉझिटिव्ह ब्लड सेल्स ह्या मॅटर्नल ब्लड मध्ये येणार आणि त्यामुळे मॅटर्नल ब्लड मध्ये अँटी RH अँटीबॉडीज तयार होणार त्या तशाच मेमरी सेल म्हणून स्टोअर होतील पण नेक्स्ट सबसिक्वेंट प्रेग्नन्सी मध्ये मात्र त्या अँटी RH पॉझिटिव्ह अँटीबॉडीज मॅटर्नल ब्लड मधून फिटल ब्लड मध्ये जातील आणि परत बाळाचा ब्लड ग्रुप असणार आहे तो RH पॉझिटिव्ह असणार आहे आणि आईमध्ये तयार झालेल्या अँटी RH पॉझिटिव्ह अँटीबॉडी बाळाच्या ब्लड मध्ये जातील अँड सो दे कॅन कॉज द अग्लुटिनेशन अँड they can cause the hemolysis of the fetal RBCs and that causes anemia and in severe cases it may cause the heart failure at the death and this is called as the erythroblast fetalis. बघा परत एकदा आपण रिवाइज करूया. ही कंडिशन कधी डेव्हलप होणार आहे
if mother is Rh negative and fetus